अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते. मंडळींनो, खूप आई वडिलांचा हा प्रश्न येतो कमेंट बॉक्समध्ये. कालच एका ताईंचा पण प्रश्न आलेला. त्यांनी विचारलेलं की ताई, मी माझ्या मुलाकडून अथर्व शीर्षम असेल, गणपती स्तोत्र असेल ते पठण करून घेते, पण तरी सुद्धा तो चिडचिड करतो. त्याची अभ्यासामध्ये मला प्रगती व्हावी असं वाटतं. असं खूप प्रत्येक पालकाला वाटतं, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझं मूल हे अभ्यासामध्ये हुशार असावं, त्याने जो काही अभ्यास करतो आहे, जो काही तो वाचतो आहे, लिहितोय, त्याच्यात लक्षात राहावं. त्याचबरोबर त्याला अभ्यासामध्ये ऊर्जा वाटावी, उत्साह वाटावा, एक पॉझिटिव्ह वाटावं, की म्हणजे एक म्हणतात ना इंटरेस्ट वाटावा अभ्यास करताना त्याला. अशा खूप लोकांचे कमेंट असतात आणि माझ्या मुलाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळावे, प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आपल्याला सुद्धा आईवडिलांची हीच इच्छा होती. पण कसं आहे, आपलं जनरेशन हे वेगळं होतं लहानपणीचं आणि त्यावेळेस आपल्या जनरेशनमध्ये किंवा आपल्या काळामध्ये मोबाईल हा प्रकार नव्हता जास्त, टीव्ही पण हा जास्त प्रकार नव्हता. त्याच्यामुळे आपलं काळ एक तर मैदानी खेळ खेळायचे, नाहीतर मग अभ्यास करायचा, हे दोनच पर्याय आपल्याकडे होते. पण त्यातल्या त्यात आपल्याकडे म्हणजे आपण कुटुंबासोबत पण जास्तीत जास्त वेळ त्यावेळेस आपण घालवत होतो आपल्या लहानपणी. कुठली गोष्ट असेल ती आपण सगळ्या कुटुंबासोबत करत होतो आणि त्यावेळेस खरं म्हणायला गेलं तर एक म्हणजे म्हणतात ना एक कॉमन कुटुंब पद्धती सुद्धा होती. आता सुद्धा जी म्हणतात ना विभक्त कुटुंब पद्धती खूप प्रमाणात वाढत चालली आहे, ती सुद्धा आहे आता. तो सुद्धा एक लॉस आहे आपल्या मुलांच्या वाढीसाठी, खूप मोठा लॉस आहे. मी ते पण सांगेल पुढे तुम्हाला. तर त्यासाठीच नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित जे काही उपाय आहेत आजच्या व्हिडिओ सांगणार आहेत, की जेणेकरून तुमचे पण मुलगा अभ्यासामध्ये हुशार होईल, त्याचं पण अभ्यासामध्ये लक्ष लागेल. आणि कारण की कसं असतं, काही काही मुलं म्हणजे अभ्यास करतात, पण अभ्यास करताना सुद्धा त्यांना आळस येतो, पुस्तक तोंडात ठेवून झोपी जातात, त्यांना उत्साहच वाटत नाही की का अभ्यास करू. जर आपण अभ्यास कर म्हणतो त्याला चिडचिड होते आणि हट्टीपणा करतात मुलं. आणि कसं आहे, आजकाल मोबाईलचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे. आजकालच नाही, लॉकडाऊन पासून खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. लहान मूल त्या मोबाईल शिवाय खात नाही, म्हणजे त्याला खेळायचं पण माहित नाही, मैदानी खेळ सुद्धा त्याला माहित नाही आहे मोबाईलमुळे. आजकालचे ऑनलाईन नोट्स असतील, पीडीएफ असतील, सगळे पीडीएफ मध्ये नोट्स आणि जे काही होमवर्क असतं ते ऑनलाईनच येत आहे. त्याच्यामुळे मुलांना तो मोबाईल हातात द्यावाच लागतो आहे. पण किती प्रमाणात त्यांनी वापरावा, किती प्रमाणात वापरू नये, हे सुद्धा किती म्हणजे आपणच ठरवायला पाहिजे, पालकांनीच घरामध्ये ठरवायला पाहिजे. तर मंडळींनो, मुलांचं अभ्यासात लक्ष नसणे किंवा मुलगा चिडचिड करत आहे किंवा मुलांना अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, चांगले मार्क्स पडावे, वाचलेला अभ्यास लक्षात राहावा, त्याच्यामध्ये एक ऊर्जा वाटावी, की त्याने अभ्यासामध्ये खरंच उत्साहाने अभ्यास करावा, त्याने स्वतःहून अभ्यासाला बसावं, की त्याला असं म्हणायची वेळ नाही आली पाहिजे की बाबा तू अभ्यासाला बस रे बाबा. कारण की प्रत्येक आईवडिलाला काय वाटतं की मी माझ्या मुलाला खूप छान शाळेत टाकलं आहे, कॉन्व्हेंटमध्ये टाकलं आहे, सगळ्यात बेस्ट स्कूलमध्ये मी टाकलेलं आहे, त्यातल्या त्यात सगळ्या ट्युशन्स मी त्याला लावलेल्या आहे, सब्जेक्टचे असतील किंवा इतर ऍक्टिव्हिटीजचे लावले आहेत, तरी सुद्धा माझा मुलगा अभ्यासामध्ये कमी आहे, त्याला मार्क्स कमी मिळतात किंवा तो अभ्यासामध्ये तेवढा हुशार नाही आहे, त्याला वाचलेलं लक्षात राहत नाही, आळस येतो त्याला, अशा प्रकारचे पण समस्या असतात. पण मी एकच सगळ्या पालकांना सांगू इच्छिते, शाळा कितीही मोठी असू देत, कितीही छान असू देत, स्टँडर्ड असू देत किंवा कॉन्व्हेंट असू देत, काही असू देत, पण मी एकच सांगेल की आपलं जनरेशन काय होतं, आपल्या काळामध्ये आपण मराठी मीडियमला शिकलेलो आहे. सेमी इंग्लिश असेल त्यावेळेस हा प्रकार होता, सेमी इंग्लिश, त्यामध्ये आपण शिकलेलो आहेत. तर मला तरी नाही वाटत की आजकालचे मुलांना आपण कॉन्व्हेंटमध्ये किंवा खूप सगळ्यात बेस्ट शाळेमध्ये, भले किती जास्त फी असेल, आपल्या ऐपतीपेक्षा जास्त फी असेल, तरी सुद्धा आपण त्या शाळेत टाकतो. पण आपण या गोष्टीचा विचार नाही करत की आपल्या मुलाची ती बुद्धिमत्ता आहे का, की तो त्या शाळेमध्ये आपण टाकला पाहिजे, त्याची ती म्हणजे त्याला तिथे जाण्यासारखी त्याची कुवत आहे का, त्याची कॅप्चरिंग पॉवर आहे का. कारण की जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे काही सगळ्यांसारखंच नसतं बुद्धिमत्तेने. कोणाची बुद्धिमत्ता कमी असते, कोणाची म्हणजे चांगली असते, कोणाला लवकर अभ्यासात वाचलं लक्षात राहतं, कोणाला नाही लक्षात राहत लवकर, खूप वेळ लागतो थोड्या गोष्टी करायला. खूप गोष्टी आहेत जे प्रत्येक जन्माला मूल हे खूप कोणी लवकर कॅप्चर करतं, कोणी उशिरा कॅप्चर करतं. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस नका देऊ मुलांना की तू अभ्यासच कर, तुला आलंच पाहिजे, तुला जमलंच पाहिजे, तुला चांगले मार्क्स पडलेच पाहिजे, असं खरंच फोर्स करू नका आई वडिलांनी. त्यामुळे सगळं की गॉड गिफ्टेड असते ही बुद्धिमत्ता. कारण की फक्त आपल्याला काय करता येईल, जन्माला मूल जे आहे त्याला आपल्याला व्यवस्थित मार्गावर घेऊन जायचं आहे, त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत, व्यवस्थित मार्गदर्शन आपल्याला करता येईल, एवढंच आपल्या हातामध्ये काम आहे. जर आपण ते व्यवस्थित आई वडिलांनी केलं तर नक्की सांगेल की आपलं मूल हे बेस्टच होणार. आणि असं नका समजू की मोठ्या मोठ्या शाळेमध्ये आहे त्याच्यामुळे तो शाळेत शिकून येतो आहे, तिथले टीचर्स जे शिकवतात त्यामुळे तो हुशार होईल, अभ्यास करेल, असं नाही. प्रत्येक आई वडिलांसाठी मी एक सुरुवातीला सांगेल टिप्स, ते प्रत्येकाने फॉलो कराव्या. सुरुवातीला घरातल्या आई वडिलांनी घरातलं वातावरण व्यवस्थित ठेवावं. घरामध्ये जे वातावरण आहे ते म्हणजे आई वडीलच भांडतात आणि अपेक्षा करतात मुलाकडून की तू भांडू नकोस,
तू चिडचिड करू नकोस. मोठेच माणसं घरामध्ये चिडचिड करत असतील प्रत्येक गोष्टीला, जर तर मुलांवर चिडचिड करत असतील तर नक्कीच तो पण तसाच वागणार. त्याला पण वाटेल की नाही, ही गोष्ट बरोबर आहे, चिडचिड करणे, भांडण करणे, मोठ्याने बोलणे, आरडाओरडा करणे, ह्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणून घरामध्ये पहिलेच मोठ्या माणसाने, वयस्कर मंडळी असतील, मोठे भाऊ बहीण असतील किंवा आई वडील असतील, त्यांनी आधी स्वतःकडे पडताळून बघा की आपण घरामध्ये कसं वागतो आहे. घरामध्ये कधीही लहान मुलांना अभ्यासासाठी वातावरण शांत असावं लागतं, प्रसन्न असावं लागतं. या गोष्टीकडे जास्त तुम्ही सगळ्या पालकांनी लक्ष द्या. आणि मग मुलांकडून आपण अपेक्षा करायला पाहिजे की बाबा तू नीट वाग आणि तू नीट बोल, तू या गोष्टी कर. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती घरामध्ये सदैव म्हणजे उनं-दुनं बोलणे किंवा कोणाचंही ह्याला त्याला नावं ठेवणे आणि घरामध्ये अध्यात्म नसते, हे सुद्धा एक लॉस आहे मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीच्या बाबतीत. घरामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्थान देते अध्यात्माला. मुलांना दिवसभरामध्ये थोडा वेळ का होईना मंत्र, स्तोत्र असतील, जपमाळ असेल, स्वामींचं ध्यान असेल, ह्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्या आपल्यासोबत. तुम्ही स्वामी सेवा करतायत, पण मुलांना पण शिकवावंच लागेल ना आपल्याला. त्यामुळे त्यांना सुद्धा या गोष्टीमध्ये आणायचं. त्याच्यामुळे काय होईल, त्यांचं माइंड एक शांत होईल, मन शांत होईल. त्याच्यामुळे त्यांना ध्यान करण्याची, एकाग्रतेची पण त्यांना सवय लागेल आणि कुठेतरी मन शांत राहील. त्याच्यामुळे ही गोष्ट एक सेकंड जी आहे, घरामध्ये अध्यात्माला जास्त महत्त्व द्या. उगीच मोठमोठ्याने टीव्हीवर गाणी लावणे, मोठमोठ्याने न्यूज ऐकणे आई-वडिलांनी किंवा मोबाईल, आपण घरातल्या जे पूर्वी आता आपण म्हणतो की माझा मुलगा सारखाच मोबाईल मागतो, मोबाईलसाठी तो हट्टीपणा करतो, जिद्दीपणा करतो. मी एकच सांगेल की घरातल्या मोठी माणसं किती वेळ मोबाईल हँडल करतायत, घरामध्ये किती वेळ मोबाईल घेऊन बसतायत, ते आधी पडताळून बघा. आधी स्वतःकडे आपण बघा की आपण किती वेळ मोबाईल हातामध्ये घेऊन बसतो आहे मुलांसमोर. हा मुलं नसतं ठीक आहे घरामध्ये, पण मुलं घरामध्ये आहेत, मुलं अभ्यास करताना आपण हातात मोबाईल घेऊन बसलो आहे, तर मुलांना काय वाटेल, अरे मोबाईल बघणे ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मोबाईलमध्ये असं काय आहे की आपले आई-वडील एवढ्या वेळ मोबाईल घेऊन बसतात किंवा मोठे भाऊ-बहीण असे घेऊन बसतात. त्यामुळे त्यांनाचा पण इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढेल. आणि तुम्ही जर म्हटलं की मोबाईल वापरू नको, त्यांना काय होतं, जास्त इंटरेस्ट वाढतो की नाही ही गोष्ट नको म्हणते, मग ती गोष्ट का नाही करायची, ती जास्त पडताळून बघतात. ही तिसरी गोष्ट की आई-वडिलांनी घरामध्ये, मुलं घरात असतील, मुलं अभ्यास करतात, मुलं घरात बाबा मोबाईल हाताळू नका. इमर्जन्सी आहे, कॉल आहेत किंवा काही आहे तर ठीक आहे, पण टाइमपास म्हणून रील्स वगैरे ह्या गोष्टी करणे आई-वडिलांनी कटाक्षाने टाळायचे आहेत. हे स्वतः आधी करायच्या आहेत गोष्टी. चौथी जी त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर मुलांना फोर्स करू नका अभ्यासाच्या बाबतीत, त्यांच्या कलेने घ्या. फक्त सारखं सारखंच आपण मुलांना हीच गोष्ट म्हटली दिवसभरामध्ये, तू अभ्यासच करत नाही, तू हेच करत नाही, तू मंदच आहेस, तुला काही कळतच नाही, असं आपण आई वडिलांनी दिवसभरामध्ये जर घोकत राहिलं तर खरंच सांगते तो मुलगा अभ्यास करणार नाही. वास्तू तथास्तू म्हणत असते, हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे मुलांना बोलताना कधी पण पॉझिटिव्ह बोला की नाही तू हुशार आहेस, तुला हे जमत आहे, तू करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण मुलांना बोलल्या पाहिजेत. कारण की आधीच तो त्या आधीच आपला जो अभ्यासक्रम आहे मुलांचा इतका व्हास्ट आहे, इतका जास्त म्हणजे वाढलेला आहे की त्यांनाच कळत नाही. आणि टीचरकडून अपेक्षा करायची म्हणजे स्कूलमध्ये तर एकेका क्लासरूममध्ये 50-50 मुलं असतात आणि 50 मुलांना ती एक टीचर काय काय प्रत्येकाला शिकवणार, कोणता मुलगा किती कॅप्चर करणार, हे पण बघायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी फक्त स्कूलवर आणि ट्युशनवर डिपेंड राहू नका. घरी आल्यावरती आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायचा प्रयत्न, म्हणजे सवयच लावायची की 1 घंटा मी माझ्या मुलाची रिव्हिजन घेणार. मुलाला मी दिवसभरामध्ये थोडा वेळ, म्हणजे दिवसभरामध्ये काही वेळ असेल की तुम्ही त्याच्यासोबत चांगलं बोलणार, त्याच्याकडून सगळं दिवसभराचा मी लेखाजोखा घेणार की तू शाळेमध्ये काय केलं, ट्युशनमध्ये काय केलं, कोण काय म्हटलं, फ्रेंड्स काय बोलले, या सगळ्या गोष्टी म्हणजे मैत्री वाटली पाहिजे, एक मन मोकळं करता आलं पाहिजे मुलांना आपल्या आई वडिलांसोबत. असं वातावरण घरामध्ये ठेवायचं आहे. मी खरंच सांगते, मी माझ्या मुलीकडून रोजचा फीडबॅक घेते स्कूलमधला. ती जाताना स्कूलमध्ये आवरताना तिचं सगळं ती मला सांगत असेल, स्कूलमधलं किंवा ट्युशनमधलं, खेळायला जाताना सुद्धा. असं आपलं वातावरण घरामध्ये ठेवलं पाहिजे, तरच मुलांमध्ये भीती कमी राहील, मुलं खोटं बोलणार नाहीत, मुलं धास्ती कमी राहील. आणि कसं असतं, आई वडिलांपेक्षा एक जण कडक असावा, एक जण नॉर्मल असावा, मी एकच सांगते. त्याच्यामुळेच म्हणजे एकाच धाक नक्कीच असावा. तर ह्या गोष्टी कटाक्षाने तुम्ही पाळायचे आहेत. त्याच्यामुळे मुलांना सारखं असं नाही म्हणायचं की तू वेडाच आहे, तुला कळतच नाही, तू अभ्यासच करत नाही, तू मंद, ह्या गोष्टी बोलायच्या नाही. टोचून मुलांना बोलायचं नाही. मुलगा खरंच सांगते त्याच बुद्धिमत्तेने तो वागायला लागतो, तसंच त्याच्यासोबत घडायला चालू होतं. म्हणून पॉझिटिव्ह बोलायचं, त्याच्या कलेनी घ्यायचं आहे आपल्याला. ह्या गोष्टी तुम्ही आधी पाळा. मगच मी सांगेल की मग ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या ना सुरुवातीला, बघा तुमचे 80% प्रश्न इथे सॉर्ट आउट होऊन जातील की मुलं अभ्यास करत नाही. त्यांच्या कलेने घ्यायला त्यांना म्हणजे मदत नाही, म्हणजे हसत खेळत त्यांना अभ्यासाला बसवायचा प्रयत्न करा. एक ट्रिक शोधा की नाही त्याला हसत खेळत अभ्यासाला बसवता आलं पाहिजे आपल्याला काहीतरी. कारण की आरडाओरडा करून, चिडचिड करून, बस रे करून त्यांच्यासमोर आपण चिडचिड केली, आरडाओरडा केला, तर ते मुलं काही अभ्यासाला बसणार नाही, उलट ते जास्त आदळआपट करणार. त्याच्यामुळे थोडं शांततेने
कलेने त्यांच्याकडून तुम्ही या गोष्टी करून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी मुलांना आळस आहे अभ्यासाच्या बाबतीत किंवा लवकर उठत नाही, सारखे झोपलेले असतात, सारखे लोळत असतात गादीवरती किंवा अभ्यास करताना त्यांना तोंडावरती पुस्तक ठेवून झोपायची सवय आहे, तर अशा प्रकारे मी ते म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सांगते बरं का. त्या प्रत्येकाने एक योगा करायचा आहे, एक व्यायाम करायचा आहे सकाळी उठल्यावरती. तो काय? हा परमपूज्य गुरुमारांनी सांगितलेला व्यायाम आहे. कारण की सेवा तर आपण करतोच, पण आपल्याला ह्या गोष्टी पण उपाय तोडगे पण करता आले पाहिजे. तर उपाय काय करायचा आहे? सकाळी उठल्या उठल्या आपले डोळे उघडले, सर्वप्रथम आपलं करदर्शन घ्यायचं आहे. करदर्शन खूप महत्वाचं आहे, कारण की आपण इकडे तिकडे बघतो की लक्ष्मी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, मेहनत करतो, सगळ्या गोष्टी करतो किंवा सगळे उपाय करतो, पण म्हणतात ना की आपल्या हातामध्येच लक्ष्मी आहे, आपल्या हातामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आधी आपल्याला करदर्शन घ्यायचं आहे. आपल्या हातामध्येच माता लक्ष्मी, माता सरस्वती सगळ्या देवींचं स्थान आहे. त्याच्यामुळे आपल्याला करदर्शन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी करदर्शन आधी घ्यायचं आहे. आणि जे मुलं आहेत, शैक्षणिक वर्षातली जी मुलं आहेत, त्यांनी काय करायचं, आपला जो डावा म्हणजे हा डावा हात आहे माझा, तो असा चेहऱ्यावर फिरवायचा आहे पूर्ण आणि उजवा हात असा फिरवायचा आहे. हा एक झाला. हा एक व्यायामच आहे. ही रोज करायचा आहे. मुलांकडून म्हणजे आई वडिलांनी करून घ्यायचं आहे. ही गोष्ट केल्यानंतर आपल्या हाताचे जे काही पेरे आहेत बघा, ह्या ज्या पेऱ्या असतात 1 2 3 4 5 6 असे जे आहेत आपले बॉक्सेस आहेत हाताला, ज्याला पेऱ्या म्हणतात. एकूण ज्या पेऱ्या आहेत त्या पेऱ्यांना आपण काय करायचं, मुलांना सांगायचं की बस सकाळी सकाळी उठला, करदर्शन घेतलं, हा एक व्यायाम केला, तोंडावर हात फिरवला की काय करायचं, हे सगळे प्रेस करायचे. पेऱ्या ज्या आहेत त्या आपल्या जोरजोरात दाबून प्रेस करायच्या सकाळी सकाळी. मोठे छोटे सगळेजण, पुरुष मंडळी, स्त्रिया, वयस्कर मंडळी सगळेजण हे करू शकतात. त्यांच्यामध्ये ऊर्जा कमी आहे, उत्साह कमी आहे काही काही करण्यासाठी, त्यांनी नक्कीच ह्या ज्या पेऱ्या आहेत दोन्ही हाताच्या त्या दाबायच्या आहेत, प्रेस करायच्या आहेत. हा एक व्यायाम आहे, तुम्ही करून बघा. हे जर केलं तर नक्कीच त्यांच्यामध्ये एक ऊर्जा वाढेल, उत्साह वाढेल अभ्यासाच्या बाबतीत. त्यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे काय, की मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांचं जे वाचलेलं आहे ते म्हणजे लक्षात राहत नाही, त्यांना स्मरणशक्ती कमी आहे. तर नक्कीच सांगेल की स्मरणशक्ती वाढण्यासाठी मुलांना काय करायचं, प्रत्येक महिन्याच्या पंचमी येते, प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी येते बघा, वसंत पंचमी किंवा पंचमी म्हणतात. त्या पंचमी दिवशी आपल्याला काय करायचं आहे, मधामध्ये सोन्याची काडी किंवा दर्भाची काडी किंवा चांदीची काडी किंवा साधी काडी सुद्धा, तुळशीची काडी घ्या, ती त्याच्यामध्ये बुडवायची, धुवून स्वच्छ करून मधामध्ये, आणि मुलांना देवघरासमोर बसून त्यांच्या जिभेवरती एम, हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे, तो एम आपल्याला लिहायचा आहे. माता सरस्वतीचा मंत्र आहे, अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. प्रत्येकाने करा. प्रत्येक महिन्याला वसंत पंचमीला करायचा आहे. जिभेवरती लिहायचा आहे आणि ते मुलांनी पण चाटून घेऊ शकतात नंतर. हा एक उपाय करायचा आहे. त्यानंतर अजून एक करायचं ते म्हणजे मुलांना अभ्यासाला बसवताना कधीही जिथे त्यांची बेडरूम आहे झोपायची अभ्यासाची, त्या बेडरूम मध्ये जिकडे उत्तर दिशा येते त्या उत्तर दिशेला तोंड करून मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे. हो, कारण की उत्तर दिशा आपण म्हणतो ना, घरामध्ये आपण वास्तूप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतो. ही गोष्ट वास्तूप्रमाणे इथे ठेवावी, तिथे ठेवावी, इकडे पाय करून झोपावं, तिकडे तोंड करून झोपावं, असं आपण सगळ्या गोष्टी करतो. त्याप्रमाणेच अभ्यासाला सुद्धा दिशा आहे त्याच्या वास्तुशास्त्रानुसार. त्याच्यामुळे मुलं अभ्यासाला बसली की त्यांचा चेहरा जो आहे तो त्यांचा उत्तर दिशेला यावा, अशा प्रकारे त्यांना अभ्यासाला बसवायचं आहे. त्यांचे नक्कीच वाचलेलं जे काही ते लक्षात राहील. आणि त्याचबरोबर बुद्धीची देवता गणपती बाप्पांचे मंत्रस्तोत्र, अथर्व शीर्षकचं पण पठण त्यांच्याकडून वेळोवेळी करून घ्यायचं आहे. आणि अजून एक सांगेल प्रभावशाली, ते म्हणजे तारक मंत्र. मुलांकडून तारक मंत्राचं पठण करून घ्या. त्याचबरोबर तारक मंत्र तीर्थ त्यांना देत चला. बघा, अनुभव 100 नाही 1000% येणार म्हणजे येणार. तर आजच्या वेळेमध्ये तुम्हाला सगळे कळाले असतील, उपाय सांगितले आहेत, काही सेवा सांगितल्या आहेत, जे प्रत्येक आई वडिलांनी कराव्या अशा आहेत. त्याच्यामुळेच नक्कीच तुम्हाला याच्यामधून नक्की 100% जास्तीत जास्त फरक पडेल, मी अशी आशा करते. आणि हो, मुलांना जास्त फोर्स करू नका. मी खरं त्यांच्या कलेने घ्या, कारण की कुठेतरी जास्त फोर्स केल्यामुळे सुद्धा एकेका मार्कासाठी किंवा आपल्याला त्यांना चांगले मार्क्स आलेच पाहिजे. हट्टी म्हणजे आपण हट्टाला पेटलो की नाही तुला आलंच पाहिजे, जमलंच पाहिजे, तर मुलगा कुठेतरी एक नैराश्यामध्ये जाऊ शकतो, एक भीती मनामध्ये येऊ शकते, एकलकोंडेपणामध्ये तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे सांगेल की मुलांच्या कलेने त्यांच्याकडून करून घ्या. प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखी नसते. त्यांची बुद्धिमत्ता शार्प करण्याचं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम फक्त आई वडील आणि गुरुच करू शकतात. ते तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही त्यांना योग्य वळण, योग्य मार्गदर्शन करा. ते नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला शब्द देते याचा. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.